आज तर केसासोबत मी तर महायुद्धच केलं आणि तुमचा भाऊ विजयी बी झाला। आज माही नव्हती म्हणून पैदल निघालो होतो फाट्यावर, तेवढ्यात रस्त्यात वारात भेटली। वारातीमध्ये डीजे वाला, कॅमेरा वाला, घोड्यावाला, सर्व मंकाय भाऊ फॅमिली। एवढंच काय हो, जे भारत मध्ये गाड्या आल्या होत्या ना ते बी आपली मंकाय भाऊ फॅमिली होती। आता मंकाय भावाचा विषय जाट आहे, मग त्याला सर्वला टाटा करून सरळ गेलो फाट्यावर। जे बी डिग्रज का टू व्हीलर जात जाय त्याला हात दाखवतो, पण एकही थांबली नाही मला। मग एक दादा थांबला, त्याच्या गाडीवर बसून सरळ गेलो डिग्रसला पोहोचल्यानंतर पैदल गेलो हॉटेलवर आल्यानंतर पहिले जाऊन बसलो, लय दमलो होतो। तेवढ्यात काही मुलं स्विमिंग करायला आली, एवढ्या उन्हीत पोहता का रे बा म्हणलं, ते म्हणे पोहतो, मग पोहा म्हणलं बा। त्यानंतर मी लागलो आपल्या कामावर, प्लेट वाटे चमच वाळू घालायला टाकून दिल्या। हॉल मध्ये गेलो, सर्व सेटिंग लावून टाकली हॉलची। आता झाला होता जेवण करण्याचा टाइम, मग निवांतपैकी जेवण करून घेतलं। जेवण करून बसलोच होतो, तेवढ्यात 3 वाजता वाले पोरं आले। बक्क्याचा काळा घोडा घेतला आणि सरळ गेलो एअरपोर्ट सलून वर। आज तर दिवसच चांगला होता आपला, आज सलून चालू बी होती आणि गर्दी बी नव्हती। आज तर केसासोबत आपलं महायुद्धच आहे, कोण जितते पाहू आज। बारक्याला म्हणलं तुला काय पाहिजे ते घे, पण आज युद्ध जितलंच पाहिजे म्हणलं। मग सेनापतीनं शस्त्रभंडार मधून पहिले काढली चिलखत, त्यानंतर हातामध्ये घेतले हत्यार, त्यानंतर चालू होते महायुद्ध। अर्धा तास युद्ध लढल्यानंतर आम्ही एका तुकडीवर विजय मिळवला। एका तुकडीवर विजय मिळवल्यानंतर आपल्या सेनापती तर फुल जोश मध्ये आला। त्यानंतर तर सेनापतीनं गोळा बारूदच काढला, मग चालू झाला महासंग्राम। आम्ही तर विजयाच्या जवळच आलो, पण तेवढ्यात चालू झाला होता तलवारबाजीचा महायुद्ध। आता तर असं होतं या करो या मरो, 1 तास युद्ध केल्यानंतर तुमचा भाऊ विजय झाला। मला जे विजय मिळाले नाही या युद्धामध्ये ते या सेनापतीमुळे। तिथं भेटला आपला प्रेमाचा माणूस, मग त्या सर्वांना टाटा बाय बाय केला आणि सरळ गेलो कामावर। माही लाव मग।